बघा आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सो अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओची सगळेजण बऱ्याच दिवसापासून इथे वाट बघत होते। सो त्या संबंधीच हा व्हिडिओ आहे। तो बीएमसी जीएनएम नर्सिंगची मेरिट लिस्ट, काउन्सिलिंग मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले झालेली आहे। बऱ्याच जणांचे मेसेज कमेंट, कारण की लिस्ट 3 तारखेला डिस्प्ले होणार होती पण अजून डिस्प्ले झाली नव्हती। सो इथे लिस्ट जी आहे ती आता इथे डिस्प्ले झालेली आहे। सो त्या संबंधित जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी आहे इथे बघणार आहोत। सो कशा प्रकारे मेरिट लिस्ट चेक करायची, कुणाकुणाचे मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, काउन्सिलिंग कधी होणार आहे, यापुढची जी काही प्रोसेस आहे डिटेलमध्ये ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी अर्ज केला असेल तर आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा। जर काही प्रश्न असतील तर डाऊट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ जो आहे इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल। कारण की बरेच जण लिस्टची वाट बघत होते, लिस्ट डिस्प्ले झाली नव्हती। सो फायनली ती आज डिस्प्ले झालेली आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की त्याची माहिती जी आहे तुम्हाला बघायला मिळेल। तो ऑफिशियल बीएमसीच्या वेबसाईटवरती ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। लिंक ऑफिशियल वेबसाईटची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही संपूर्ण लिस्ट जी आहे ती बघू शकता। बघा इथे कॅटेगरी वाईज इथे जनरल कॉमन मेरिट लिस्ट लागलेली आहे। त्यानंतर कॅटेगरी वाईज एसबीसी, एसईबीसी, एएनएम, एसटी, एससी, ओबीसी, ओपन, एनटीसी, एनटीडी, एनटीबी, प्रत्येक कॅटेगरी वाईज सेपरेट मेरिट लिस्ट इथे लागलेलं आहे। तर आपण आता डिटेलमध्ये इथे बघूया। सो ही बघा, ही इथे कॉमन मेरिट लिस्ट आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई। सो कॉमन मेरिट लिस्ट आहे। सो ह्याच्यामध्ये इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे सो इथे नाव तुमचं पहिल्या कॅन्डिडेटमध्ये, इथे ॲप्लिकेशन नंबर आहे, नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी दिलेली आहे, मेरिट वाईज कॅटेगरी इथे नंबर दिलेला आहे तुम्हाला, HSCचे तुमचे 10वीचे मार्क्स आणि इथे रिमार्क आहे तो दिलेला आहे। सो इथे कुडाळे निकिता नागेश, ओबीसी कॅटेगरी अंतर्गत आहे, 473, 94.6% आहे 10वीला। इथे रिमार्क तुमच्या समोर इथे लिहिलेले आहेत। सो हे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले नसेल तर हे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे। सो काउन्सिलिंगचं शेड्यूल तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्हाला हे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करायचे नाही आहेत। आता काउन्सिलिंगला जाताना हे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे लागतील। सो मेहरे मोनिका, 600 इथे 92.5 मार्क्स आहेत। सो त्याच्यानंतर डोळस सोनाली राठोड आरती। सो तुम्ही इथे बघू शकता ही कॉमन मेरिट लिस्ट आहे, जवळजवळ 17 पेजेसची ही मेरिट लिस्ट आहे। सो ही संपूर्ण मेरिट लिस्ट कॉमन, ही सगळ्या कॅटेगरीची मिक्स इथे दिलेली आहे। सो पूर्ण 350 जागांमध्ये कॅटेगरी वाईज जागा होत्या। सो कॅटेगरी वाईज सुद्धा सेपरेट लिस्ट इथे जी आहे ती इथे लागलेली आहे। प्रत्येकासमोर इथे रिमार्क लिहिलेला आहे, तो रिमार्क प्रत्येकाने इथे नीट वाचा। सो हे तुम्ही बघू शकता। सो लास्टला जी आहे 81.5 एवढ्या इथपर्यंत जी आहे लिस्ट इथे जी आहे कॉमन मेरिट लिस्ट जी आहे ती इथे लागलेली आहे। 196 इथे तुम्ही बघू शकता, डहाणे प्रणाली संजय। सो ही कॉमन मेरिट लिस्ट जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे। तो त्यानंतर आता कॅटेगरी वाईज इथे लिस्ट आहेत सगळ्या। सो ही बघा, आता ही आहे एसबीसी कॅटेगरीची। सो एसबीसी कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय केलं असेल तर पहिल्यांदा इथे आहे कोळी अनिता अंकिता संतोष। सो यांना पहिल्यांदा प्रेफरन्स इथे मिळेल। सो ही एसबीसी कॅटेगरीच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या जागा ह्या कॅटेगरीमधून, ह्या लिस्टमधून इथे सिलेक्ट केल्या जातील। त्यानंतर दुसरी इथे लिस्ट आहे एसईबीसी कॅटेगरी अंतर्गत। सो तुम्ही कोणत्या कॅटेगरी अंतर्गत अप्लाय केलेला आहे त्यानुसार तुम्हाला लिस्ट जी आहे ती इथे चेक करायची आहे। कॉमन मेरिट लिस्ट तर आहे, त्याबरोबर कॅटेगरी वाईज सुद्धा इथे लिस्ट आहे। ही इथे डिसेबिलिटी अंतर्गत लिस्ट आहे। सो डिसेबिलिटी अंतर्गत अप्लाय केलं असेल तर त्याच्यानुसार इथे लिस्ट दिलेली आहे। त्यानंतर ही एएनएमची लिस्ट आहे, एएनएमच्या सुद्धा अंतर्गत जागा होत्या। सो एएनएम अंतर्गत तुम्ही अप्लाय केलं असेल तर ही लिस्ट जी आहे ती इथे एएनएमची तुम्हाला दिलेली आहे। सो एएनएमच्या जेवढ्या जागा असतील त्या ह्या कॅटेगरीमधून, ह्या लिस्टमधून तुमचं नाव इथे सिलेक्ट केलं जाईल। सो आता इथे हे बघा, हे शेड्यूल आहे। सो आपण आधी लिस्ट बघून घेऊया, त्यानंतर इथे शेड्यूल बघूया। सो ही मेरिट लिस्ट जी आहे एसटी कॅटेगरी अंतर्गत आहे। सो एसटी कॅटेगरी अंतर्गत गावी प्रतिभा याकूब यांचं पहिलं नेम आहे, वाळवी तेजस्विनी पिंट्या, 489, 81 पॉईंट। इथे रिमार्क काही नाही आहे, ज्यांच्या इथे रिमार्क लिहिलेले आहे ते रिमार्क्स त्यांना जे आहे ते इथे द्यावे लागणार आहे। त्यानंतर ही एससी कॅटेगरीसाठी लिस्ट आहे। सो तुम्ही कोणत्या कॅटेगरी अंतर्गत केलेलं अप्लाय त्यानुसार लिस्ट, सेपरेट लिस्ट तुम्हाला चेक करायची आहे। ही इथे आहे ओबीसी अंतर्गत।
सो ही ओबीसीची इथे मेरिट लिस्ट जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. ही तुम्ही इथे बघू शकता. ही ओपन कॅटेगरीसाठी आहे मेरिट लिस्ट इथे. ही NTC NTB आणि ह्या इथे सूचना दिलेल्या आहेत. सो सूचना सुद्धा आपण बघूया. सो निवड प्रक्रियेत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, लिस्टमध्ये ज्यांचे नावं आलेले आहेत, निवड प्रक्रियेमध्ये निवड ज्यांची झालेली आहे, सो विशेष दखल घ्यायची आहे. निवड प्रक्रियेत हजर राहण्यासाठी नर्सिंग कोणची अंतिम निवडीची हमी होत नाही. सो निवड म्हणजे नर्सिंग कोर्सच्या अंतिम निवडीची हमी नाही. सो ही काउन्सिलिंग लिस्ट आहे. फक्त यामध्ये तुमचं काउन्सिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर फायनल सिलेक्टेड लिस्ट लागणार आहे. सो या लिस्टमध्ये नाव लागलं म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असं होत नाही. प्रथमतः तुमचे नाव जनरल कॉमन लिस्टमध्ये पाहायचं आहे. त्यात जर नाव समाविष्ट नसेल तर आरक्षित प्रवर्ग यादीत तपासायचे आहे. सो पहिल्यांदा जी लिस्ट आपण बघितली, तर सगळ्यांनी पहिल्यांदा तुमचं नाव जे आहे इथे ही कॉमन मेरिट लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये इथे बघायचं आहे. सो कॉमन मेरिट लिस्टमध्ये 196 पर्यंत इथे नेम दिलेले आहे. सो पहिल्यांदा तुमचं नेम याच्यामध्ये चेक करायचं आहे आणि त्यामध्ये जर तुमचं नेम असेल, सो त्यामध्ये जर नेम नसेल तर जी प्रवर्ग कॅटेगरी वाईज लिस्ट लागलेली आहे, OBC NT ST OBC NT त्याच्यानंतर ओपन SBC, सो त्या प्रवर्गामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी ठरलेल्या दिवशी नमूद वेळीच हजर राहणं आवश्यक आहे. सकाळी 8 वाजता तुम्हाला काउन्सिलिंगचं शेड्यूल इथे आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो त्या दिवशीच तुम्हाला जे आहे इथे काउन्सिलिंगसाठी हजर राहायचं आहे. जी वेळ आणि जी डेट दिलेली आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही जर हजर राहिला त्या दिवशी हजर राहिला नाही तर नंतर तुमचं काउन्सिलिंग होणार नाही. लास्ट इयरला बऱ्याच जणांनी असं केलं होतं, दिलेल्या दिवशी हजर राहिले नाहीत तर ॲडमिशनमधून तुम्ही बाद होऊ शकता. जर उमेदवार निवड प्रक्रियेत हजर राहू शकला नाही, कोणत्याही सबबीवर त्यास निवड प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही. सो हे महत्त्वाचं आहे. सो ही तुमची काउन्सिलिंग यादीतील तुमचा नंबर, दिनांक आणि वेळ तपासून घ्यायचा आहे. ती लिस्ट मी पुढे दाखवते. त्यानंतर निवड प्रक्रियेस येताना खालीलप्रमाणे मूळ प्रती सोबत आणायच्या आहेत. हे डॉक्युमेंट तुम्हाला जे आहेत इथे लागणार आहे. शाळा महाविद्यालय तुमचं 12वी सोडल्याचा दाखला, 10वी 11वी 12वीच्या गुणपत्रिका, 10वी 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र, 12वी वारंवारता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 2 सध्याचे छायाचित्र, पासपोर्ट साईज फोटो करंट जो आहे तो, ANM उमेदवार जे आहेत प्रथम व द्वितीय वर्ष गुणपत्रिका तुमच्या, उत्तीर्ण प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र आणि रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र द्यायचं आहे. गॅप प्रमाणपत्र आवश्यक असेल त्यानुसार. वरील प्रमाणपत्रासोबत आरक्षित उमेदवारांनी खालील मूळ कागदपत्र आणायचे आहे जे कॅटेगरी अंतर्गत आहे. तुमचा जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, OBC साठी, SBC EWS साठी, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लग्न झालेले असेल तर विवाहित नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र. काउन्सिलिंग यादीत निवड झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीसोबत छायांकित प्रती आणि अर्जाची प्रत सोबत आणायची आहे. सो काउन्सिलिंगला जाताना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे, त्याच्या झेरॉक्स कॉपी आणि जो तुम्ही फॉर्म भरला होता त्या फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला गरजेची आहे. अपंग उमेदवारांनी शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित केलेले नजीकच्या काळातील अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वैध नसल्यास त्यांचा निवड खुल्या प्रवर्गातून करण्यात येईल. सो कॅटेगरीमधून मिळणार नाही, ओपनमधून तुम्हाला ॲडमिशन मिळेल. सो निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांची आणि गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी जी आहे 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजता प्रकाशित होईल. सो तुम्हाला त्यासंबंधी अपडेट जे आहे चॅनलवरती मिळतील. सो आता ह्याचं शेड्यूल जे आहे ते इथे आपण बघूया. सो हे बघा, हे इथे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. कशा प्रकारे जे आहेत इथे तुम्हाला काउन्सिलिंगसाठी जायचं आहे. सो ANM अंतर्गत ज्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे, सो ANM 3 to ANM 50 त्यांनी 18 जुलै रोजी गुरुवार रोजी इथे काउन्सिलिंगला जायचं आहे. सकाळी 8 वाजता हजर राहणं गरजेचं आहे. हँडिकॅप उमेदवारांनी सुद्धा 18 जुलै, SEBC SBC उमेदवारांनी सुद्धा 18 जुलै. सो ह्या चौघांची ANM SBC 18 जुलै रोजी तुमचं होणार आहे. कॉमन मेरिट लिस्ट 1 ते 170 जे आहेत त्यांनी 19 जुलै रोजी 8 वाजता. कॉमन मेरिट लिस्ट 171 ते 196 त्यांनी 20 जुलै शनिवार रोजी. EWS VJ NTB NTC NTD ह्या सगळ्यांनी 20 जुलै रोजी शनिवारी सकाळी 8 वाजता काउन्सिलिंगसाठी हजर राहायचं आहे. सो हे शेड्यूल नीट बघा, तुमचं नाव कोणत्या लिस्टमध्ये आलेलं आहे. ओपन कॅटेगरी जे आहे त्यांनी 22 जुलै, OBC कॅटेगरीसुद्धा 22 जुलै, SC ST सुद्धा
ओपन आणि ओबीसी 22 जुलै आणि SC ST 23 जुलै रोजी तुमचं काउन्सिलिंग होईल. सो हे काउन्सिलिंग 23 जुलैला पूर्ण झाल्यानंतर 25 जुलै रोजी तुमची लिस्ट जी आहे मेरिट लिस्ट इथे लागणार आहे. सो 25 नाही, ती ॲक्च्युली 26ला लागणार आहे. इथे त्याचं शुद्धीपत्रक सुद्धा आलेलं आहे. एक मिनिट, त्यासंबंधी शुद्धीपत्रक जे आहे इथे दिलेलं होतं. 25च्या ऐवजी तुमची ती आहे ती इथे 26ला लागणार आहे. हे नवीन शुद्धीपत्रक इथे आलेलं होतं. तर त्यांनी लिहिताना इथे 25 जुलै लिहिलेलं आहे लिस्ट जी लागणार आहे ती, पण ती 25 नसून 26 जुलैला तुमची लिस्ट जी आहे दुपारी 2 वाजता इथे लागणार आहे. हे बघा, शेड्यूलमध्ये रिपोर्टिंग आणि रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलची तारीख 25 जुलै अशी लावण्यात आली होती, त्याऐवजी 26 जुलै अशी वाचण्यात यावी. तो 26 जुलै रोजी तुमची ही लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध होईल. सो संपूर्ण माहिती तुम्हाला यासंबंधी दिलेली आहे. तरीसुद्धा काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा, म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला मदत होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.